पुरुषप्रधान समाज व्यवस्थेची वैशिष्ट्ये किंवा पितृसत्ताक व्यवस्थेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल पुरुषप्रधानतेचं, ते म्हणजे पुरुषप्रधानता. या व्यवस्थेत पुरुषांना प्राधान्य दिलं जातं. कुटुंबातील वयस्क वडीलधारी व्यक्ती ह्या कुटुंब प्रमुख असतात. पित्यानंतर ज्येष्ठ पुत्र कुटुंबाचा प्रमुख म्हणून भूमिका पार पाडतो. आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक इत्यादी सर्व कार्य व व्यवहारांमध्ये पुरुषांचे वर्चस्व मानले जाते. सगळ्याच गोष्टीमध्ये त्यालाच महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं. इथं स्त्रियांना कुठलंही स्थान असत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे वंश परंपरा आणि वारसा हक्क. पुरुषप्रधान कुटुंब पद्धती ही पितृवंशीय पद्धती असते. या कुटुंबात वंश नाम पित्याचे असते. या कुटुंबात पुरुषाची अधिसत्ता असल्यामुळे मुलांकडेच वारसा हक्क हस्तांतरित होतो. मुलींना व स्त्रियांना त्यापासून वंचित ठेवले जाते. त्यांना संपत्तीचा वाटा दिला जात नाही. स्त्रियांना पतीच्या संपत्तीवर अधिकार सांगता येत नाही. अशा आर्थिक परावलंबनामुळे देखील त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही. सद्यस्थितीत स्त्रियांना पित्याच्या संपत्तीत वारसा हक्क मागता येतो. याला कायद्याची मान्यता असली तरी प्रत्यक्षात तो दिला जात नाही. आता पितृसत्ताकमध्ये हे असं आहे सगळं की वंश तरी काय आहे, पुरुषांच्याच नावाने चालत असतो. भलेच मुलाला जन्म ही माता देते, पण नाव पुरुषांचं असतं. आणि संपत्तीचं हस्तांतरण, वाडवडिलांची संपत्ती ही काय आहे, एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे म्हणजे पित्याकडून मुलाकडे ती हस्तांतरित होत असताना दिसते. आता सध्याच्या काळामध्ये जरी मुलींना समानतेच्या दृष्टीने संपत्तीचा सुद्धा हक्क, पित्याच्या संपत्तीतला हक्क हा मुलींना मिळालेला आहे, पण वास्तविक पाहता समाजाची काय मानसिकता आहे की आजही म्हणजे मुलींना पित्याच्या संपत्तीमध्ये वाटा देण्याची मानसिकता नाही असं आपल्याला दिसून येतं. कारण तशी उदाहरणं फार कमी आज घडत असताना दिसून येतात. म्हणजे काय आहे तर आपली मानसिकता ही कशी पुरुषप्रधान झालेली आहे. त्याच्यासाठी स्त्री पुरुष दोघंही जबाबदार आहेत. अगदी स्त्रियांना सुद्धा काय तर हे सगळं मान्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे पुरुषप्रधानतेचं निवासस्थान. पितृसत्ताक कुटुंब हे पितृनिवासी असते. विवाहापूर्वी मुलगी पित्याच्या घरी निवास करते. विवाहानंतर ती पतीच्या घरी निवास करत असते किंवा राहत असते. मुलगी पतीच्या घरी विवाहानंतर निवास करते. तर निवासाची व्यवस्था कशी आहे, पित्याचं किंवा आपल्या पतीचं घर ह्या दोन पुरुषांच्याच घरी स्त्रियांना राहावं लागतं. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे एकांगी निर्णय प्रक्रिया. पितृसत्ताक कुटुंबात संपूर्ण अधिसत्ता पुरुषांच्या हातात केंद्रित झाल्यामुळे कुटुंबांतर्गत एकांगी निर्णय प्रक्रिया पाहावयास मिळते. त्या अर्थी कुटुंबात स्त्रीचे स्थान दुय्यम असते. निर्णय प्रक्रियेत सहभाग नसतो. निर्णय प्रक्रियेत पुरुषच निर्णायक भूमिका बजावत असतो. मग हा कितीही महत्त्वाचा निर्णय असो की नसो, चुकीचा असला तरी त्याचे समर्थन केले जाते. अनुकरण करणे हीच स्त्रियांची त्या ठिकाणी भूमिका असते. त्यामुळे पितृसत्ताक कुटुंबात एकांगी निर्णय प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. स्त्रिया विचार करून काम करण्याची संधी स्त्रियांना मिळत नाही. सांगकाम करणारी व्यक्ती अशी तिची भूमिका कुटुंबामध्ये असलेली दिसून येते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे पुरुषांकडे निरंकुश सत्ता. पितृसत्ताक कुटुंबात पुरुष वर्गाला निरंकुश अधिसत्ता प्राप्त झालेली असते. त्याच्या सत्तेवर कोणाचाही अंकुश नसतो. त्याने सांगितली ती पूर्व दिशा अशी परिस्थिती असते. त्याचा वापर पुरुष वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही करत असतो. म्हणजे काय आहे, पुरुषप्रधानतेमध्ये पुरुषांनाही तशी सवय लागलेली असते की काय मी म्हटलं तेच खरं. कुटुंब प्रमुखाला काय वाटतं की मी म्हटलं तीच पूर्व दिशा, आणि हे तो कुटुंबातच करत नाही तर तो बाहेर म्हणजे जिथं समाजामध्ये वावरतं तर तिथं पण तो त्याच पद्धतीने वावरत असतो. कारण तो तशाच वातावरणामध्ये घडलेला असतो आणि तो कायम मग अशीच त्याची प्रवृत्ती निर्माण झालेली दिसून येते. ही प्रवृत्ती पाहून संपूर्ण म्हणजे समाजामध्ये इतर लोकांवरही त्याचा प्रभाव पडत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचं आहे वैशिष्ट्य स्त्रियांना दुय्यम स्थान. पितृसत्ताक कुटुंबात स्त्रियांचे स्थान पुरुषाच्या तुलनेमध्ये दुय्यम आहे. पुरुषांना अत्यधिक महत्त्व दिले जाते. स्त्रियांना उपभोगाची वस्तू, गृहकर्तव्य पार पाडणारी व्यक्ती या दृष्टिकोनातून पाहिले जाते. याला स्त्रियांचे आर्थिक परावलंबनही जबाबदार आहे. परंतु आज आर्थिक दृष्टिकोनातून स्त्रिया स्वावलंबी होत आहेत. त्यामुळे थोडंफार त्यांना स्वातंत्र्य मिळत आहे. परंतु
पुरुषांना जसं असतं तसं नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. पुरुष वर्ग त्यावर नियंत्रण ठेवण्याचाच प्रयत्न करत असतो असंच दिसून येतं. म्हणजे काय आहे, म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की स्त्रिया शिक्षणाच्या प्रक्रियामध्ये आल्या, आर्थिक क्रियामध्ये त्या सहभाग नोंदवू लागल्या, तर निश्चितच मग जशी पुरुषाची सत्ता असते, जसं पुरुषांना सगळं म्हणजे किंमत असते, त्याचं जे निर्णय घेण्याची जी काही त्याची स्वातंत्र्य असतं, तसं मग स्त्रियांनाही मिळेल असं वाटत होतं. पण हे सगळं घडत आहे, स्त्रिया शिकत आहेत, नोकऱ्या करत आहेत, पण तरी देखील पुरुष प्रधानता काय करते, तिथं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असलेलं दिसून येते. म्हणजे इकडे तरी स्वातंत्र्य मिळाले, शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळाले, आर्थिक क्रियेमध्ये सहभाग नोंदवण्याचं स्वातंत्र्य मिळत असलं तरीसुद्धा त्या स्वातंत्र्यावर सुद्धा काय तर आपल्याला नियंत्रण असलेलं पुरुषसत्ताकतेचं दिसून येतं. ही समाजातली वास्तविकता आहे हे आपल्याला म्हणावं लागतं. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष. आता आपण म्हणतोय की स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली आहे, स्त्रिया शिकत आहेत, उच्च शिक्षित होत आहेत, चांगल्या नोकऱ्यांमध्ये जात आहेत, पण हे अगदी बोटावर मोजणाऱ्या इतक्याच स्त्रियांच्या जीवनात हे परिवर्तन होत आहे. आणि बहुसंख्याक ज्या स्त्रिया आहेत, ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा निमशहरी भागामध्ये राहतात, तर तिथं आजही काय आहे तर स्त्रियांच्या शिक्षणाकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. म्हणजे काय आहे, लिहायला वाचायला शिकली बस झालं, एवढंच म्हणजे दृष्टिकोन समाजाचा असलेला दिसून येतो. म्हणजे मुलांच्या शिक्षणा इतकं महत्त्व दिलं जात नाही. मुलांना मात्र इंग्रजी माध्यमामध्ये टाकलं जातं, मुलांना म्हणजे बाहेर शिकायला पाठवलं जातं, पण मुलींना मात्र काय आहे तर हे आज देखील दिलं जात नाही. फार थोड्या प्रमाणामध्ये हे मिळत आहे. त्यांच्या विवाहाला महत्त्व दिलं जातं. शिक्षणापेक्षा काय तर विवाहाला महत्त्व दिलं जातं, कारण विवाहामुळे मुली सुरक्षित होतात असा पालकांचा दृष्टिकोन आहे. एकूणच स्त्री शिक्षणास अनुकूल वातावरण प्राप्त होत नाही. अनेक कारणांमुळे स्त्री शिक्षणावर मर्यादा येतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. आज स्त्री शिक्षणात वाढ होत असली तरी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या अत्यल्प प्रमाणात असलेली दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पितृसत्ताकतेचं सांगता येईल की स्त्री अर्भकाची हत्या. सध्याच्या काळामध्ये म्हणजे मागच्या 20-25 वर्षापासून आपल्याला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणजे गर्भामध्ये जर अर्भक हे स्त्री असेल तर तिला सोनोग्राफी करून मग काय केलं जातं तर ॲबॉर्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यामुळे काय झालेलं आहे तर 0 ते 6 या वयोगटातल्या मुलींची संख्या आता खूप कमी झालेली आहे ना. एकूणच काय तर मानवजातीने निसर्गाने जे काय 50% स्त्री पुरुष असे निर्माण केलेले आहे, तर त्याला मानवाने काय केलेलं तर स्त्रियांची संख्या कमी केलेली आहे. याला समाज कारणीभूत आहे. आणि तो कशामुळे तर आपली जी मूल्यव्यवस्था आहे की जिथं मुलाला वंशाचा दिवा मानला गेलेला आहे ना, यामुळं काय होतं तर स्त्रियांचं स्थान कमी होतं. कारण वंश हा पुरुषाच्या नावाने चालतो, पित्याच्या नावाने चालतो, आणि त्याचं नाव चालवण्यासाठी कुटुंबामध्ये काय आहे तर मुलगा हा आवश्यक आहे, मुलींची काही आवश्यकता नाही असाही दृष्टिकोन दिसून येतो. आणि त्यामुळं काय आहे तर गर्भामध्ये मुलगी असेल तर ती काढून टाकली जाते. म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरच स्त्रियांना मारून टाकलं जातं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे मुलाला वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी है ना, म्हातारपणी त्याने काठी मारलं तरी चालेल, पण काय आहे तो काठी आहे. यासारख्या अनेक पारंपरिक गैरसमजुतीमुळे कुटुंबात मुलगा असलाच पाहिजे असा प्रत्येक कुटुंबामध्ये अट्टहास दिसून येतो. याला सुशिक्षित कुटुंब ही अपवाद नाहीत. याचा परिणाम म्हणून आज लिंग गुणोत्तराचं प्रमाण राज्यात कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण हे असमान झालेलं आहे. आणि यातून आधुनिक समाजात स्त्री भ्रूण हत्येची समस्या निर्माण झालेली आहे ना. याचे समाजावर खूप वाईट परिणाम होतील. आता हे बघा, लिंग असमानता निर्माण झाली म्हणजे स्त्रियांची संख्या कमी झाली, पुरुषांची संख्या वाढली. मग जेव्हा अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते तेव्हा मग इतरही समस्या भविष्य काळामध्ये निर्माण होतील असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. कित्येक पुरुषांना भविष्यामध्ये विवाहासाठी मुलगीच मिळणार नाही, किंवा मग तिथं काय येईल तर बहुपती विवाह पद्धती येईल की जी पूर्वी कधी काळी होती असं म्हटलं जातं आहे ना. आपण इतिहासामध्ये बघितलं तर आपल्याला बहुपतीची प्रथा ही समाजामध्ये होती असं दिसून येतं. म्हणजे जशी समाजामध्ये परिस्थिती उद्भवेल, जशी समाजामध्ये समस्या उद्भवतील, तशा त्या पद्धतीसुद्धा आपल्याला आलेल्या दिसून येतात. आणि निश्चितच मग आता जर स्त्रियांची संख्या अशी या पद्धतीनं कमी होत राहिली तर मग काय भविष्यामध्ये त्यामधून अनेक समस्या निर्माण होणार आहेत. मग स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय हा अधिकच प्रमाणात वाढणार आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल.
पुढचं वैशिष्ट्य आहे मुलांच्या कृतीचं समर्थन. पितृसत्ताक कुटुंबात मुलांच्या कृतीचं समर्थन केलं जातं, कौतुक केलं जातं, परंतु मुलींचं मात्र केलं जात नाही. तर तिला काय आहे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी नावं ठेवलं गेलेलं दिसून येतं किंवा निंदा केली जाते. त्याबाबत त्यांना समज दिली जाते. मुलांना मात्र धाडसी आक्रमण होण्यास शिकवलं जाते, कारण पुरुष असल्याचे ते लक्षण मानले जाते. त्यांच्या वाईट कृतीचेही मुलगा आहे, चालतो, काय होतं, अशा पद्धतीनं समर्थन केलं गेलेलं दिसून येतं. पुरुषसत्ताकतेचं आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल की विधवा विवाहास विरोध. पूर्वी काय, विधवेला तर विवाहाची परवानगीच नव्हती. पती परमेश्वर है ना. आणि पती मेल्यानंतर सती जाण्याची प्रथासुद्धा होती. काही जातींमध्ये होती, उच्च जातींमध्ये, कनिष्ठ जातींमध्ये ती पद्धत नव्हती. तसे आपल्याला म्हणजे जातीनुसार सुद्धा ह्या पुरुषप्रधानतेची मूल्य बदललेली आपल्याला दिसून येतात. तर इथं विधवा स्त्रियांना परवानगी नव्हती. त्यांना काय आहे तर तसंच आपलं आयुष्य म्हणजे निभावं लागत असे. पितृसत्ताक कुटुंबात विधवा विवाहास विरोध केला जातो. विधवेने आपले संपूर्ण जीवन आपल्या पतीच्या आठवणीत काढावे, पतीशी एकनिष्ठ राहावे असे समाजाचे संकेत आहेत. आणि जर तिला मुलं असतील तर आपल्या मुलांसोबत तिनं आपलं जीवन काढावं, असं समाजाचं काय आहेत अपेक्षा आहेत. कायद्याने जरी विधवा विवाहाला मान्यता दिली असली तरी विधवा विवाहाचे प्रमाण आपल्याला समाजामध्ये अत्यल्प असलेले दिसून येते. का तर आणखीनही समाजाला तितकं म्हणजे मानसिकता आणखीन समाजाची झालेली नाही. समाज हा आधुनिक जी काही मूल्य असतात, आधुनिक मूल्यांना समाज लवकर मान्यता देत नाही. याला कारण विधवाच्या मुलांच्या समस्या निर्माण होतात. समाज असा विवाहाकडे हीन दृष्टीने पाहत असतो. म्हणून आज देखील विधवा स्त्रिया पुनर्विवाह न करता आपलं संपूर्ण आयुष्य विधवेचं जीवन म्हणून जगत असताना आपल्याला दिसून येतात. पुरुषांना मात्र पुनर्विवाह करण्यास अनुकूलता दिसून येते. या व्यतिरिक्त पितृसत्ताक कुटुंबात बालविवाहासुद्धा प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे मुलींचं अगदी 14व्या वर्षापासूनच विवाहाला सुरुवात होत असलेली दिसून येते. आपल्याला आपल्या मराठवाड्यामध्ये आज देखील 30% बालविवाहाचं प्रमाण असलेलं दिसून येतं. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये जिथं कायद्याने 18 वर्ष विवाहाचं वय केलेलं असताना सुद्धा काय करतात पालक, मुलींच्या वयाच्या 14व्या वर्षापासूनच त्यांचे विवाह या ठिकाणी पार पाडत असलेले दिसून येतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पडदा पद्धती. तसेच असे बरेच काही मुद्दे आहेत. म्हणजे आणखीन पितृसत्ताक व्यवस्थेची वैशिष्ट्य आपल्याला सांगतात की पडदा पद्धती आहे. म्हणजे महिलांनी काय आहे तर पदर घेतला पाहिजे डोक्यावर किंवा ओढणी ओढून घेतली पाहिजेत आणि घरातच राहिलं पाहिजेत. अगदी घराच्या बैठकीमध्ये सुद्धा तिने येऊ नये असे आपल्याला काही संकेत असलेले दिसून येतात. त्यानंतर जोडीदार निवडीवर बंधन आहेत. पूर्वीच्या काळी काय आहे, मुलींना कधीच त्यांचं मत विचारात विवाहाच्या संदर्भात घेतलं जात नव्हतं किंवा तिला तिच्या पसंतीचा जोडीदार हा निवडता येत नसे. जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य देखील त्यावेळेस नव्हतं. त्याच्यावर आपल्याला काय दिसतं तर घरातले मोठेच व्यक्ती हा निर्णय घेत असत. याबरोबर लिंगावर आधारित श्रमविभाजन हे सुद्धा आपल्याला पुरुषसत्ताकतेचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. मर्यादित कार्यक्षेत्र, स्त्रियांचं कार्यक्षेत्र काय आहे तर फक्त चूल आणि मूल इतकंच कार्यक्षेत्र. तर अशा पद्धतीने आपल्याला स्त्रियांच्या पितृसत्ताक कुटुंबाची वैशिष्ट्ये सांगता येतील. ग्रामीण भागात हा अशा प्रकारचं आज देखील जीवन असलेलं दिसून येतं. ही व्यवस्था जितकी मजबूत असलेली दिसून येते आपल्याला, कारण आज स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत आहे परंतु यावर देखील निर्बंध घातले गेलेले आहेत. यानंतरचं आपल्याला स्त्रियांचं स्थान दुय्यम असतं. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये, हेही दिसून येतं. आणि स्त्रियांची कुटुंबातली भूमिका काय आहे तर पडखाऊ स्वरूपाची असते. आर्थिक परावलंबनामुळे तिला तिच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता येत नाही. पित्याच्या घरी आश्रित म्हणून जगावे लागते. पतीच्या घरी सर्व सदस्यांच्या सूचनेचं पालन करणारी, सेवा करणारी आज्ञाधारक व्यक्ती अशी तिची भूमिका असते. तर आपण बघितलं की बालविवाह हे सुद्धा काय आहे पितृसत्ताक व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. तर असे आपल्याला अनेक घटक पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या संदर्भातले असलेले दिसून येतात. म्हणजेच काय आहे तर ही सगळी पितृसत्ताक कुटुंबाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला सांगता येतात.